नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। येणारी 2026 ची एसएससी जीडी परीक्षा जे विद्यार्थी देणार असेल त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे। सर्वांनी शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण एसएससी जीडी भरती 2026 च्या परीक्षांच्या तारखा आलेल्या आहे आणि यामध्ये तुम्हाला कोणत्या आठवड्यामध्ये परीक्षा द्यायची ते स्वतःला निवडावं लागणार आहे। ते कशा पद्धतीने निवडायचं, कधीपासून निवडायचं, त्याची तारीख काय असणार आहे, ही सगळी माहिती तुम्हाला मी देणार आहे। आणि त्यानंतर इथून पुढे आता जर तुम्ही परीक्षा बघितली तर तुमच्या मनानुसार तुम्ही 20-25 दिवसांना परीक्षा देऊ शकतात, एका महिनाभरानं देऊ शकतात, 1.5 ते 2 महिन्यानं सुद्धा देऊ शकतात। मग इथून पुढे तुम्ही कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे जेणेकरून तुमचा स्कोअर चांगला आला पाहिजे आणि येणाऱ्या एसएससी जीडी भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन झालं पाहिजे। कारण या भरतीमध्ये खूप जास्त जागा असणार आहे। तुम्ही नोटिफिकेशन मध्ये बघितलं असेल 25,000 जागा आहे, पण भरपूर साऱ्या जागा रिक्त आहे, त्यानंतर ऍड होत असतात त्याच्यामध्ये। जसं मागची 2024 ची भरती होती, जाहिरातीमध्ये 39,000 जागा आल्या होत्या, पण शेवटी त्या जागा डायरेक्ट 53,000 झाल्या। तशाच आता 25,000 जागा आहे, तर तो आकडा सुद्धा 45-50,000 जागांपर्यंत जाऊ शकतो आणि हा चान्स तर तुमच्याकडे असणारच आहे। पण पुढची जी काही येणारी एसएससी जीडी परीक्षा आहे त्याचं सुद्धा कॅलेंडर आलेले आहे, नोटिफिकेशन आलेले आहे। म्हणजेच ती जी काही परीक्षा आहे ती परीक्षा तुमची जानेवारी-फेब्रुवारी 2027 मध्ये होणार, पण त्याची जाहिरात सप्टेंबर-ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये येणार आहे। त्यामुळे एकाच वर्षामध्ये जवळपास तुमच्याकडे 2-2 संधी आहे, त्या संधीला चुकवायचं नाही आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्कीच त्या ठिकाणी सिलेक्शन मिळवायचे। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय करायचंय, तर जे विद्यार्थी एसएससी जीडी ची तयारी करत असेल ना त्यांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, जेणेकरून त्यांना सुद्धा ही महत्त्वाची माहिती कळाली पाहिजे। एसएससी जीडी चा फॉर्म ज्यांनी भरलेला आहे त्यांनी ही प्रोसेस करणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि जेवढ्या लवकरात लवकर करणार आहे तेवढा तुमचाच फायदा होणार आहे, तुमच्या मनासारखी तारीख तुम्हाला मिळणार आहे। आता बघा, हे परिपत्रक आलेलं आहे, आजच आलेलं आहे की तुमची एसएससी जीडी ची जी काही परीक्षा 23 फेब्रुवारी पासून होणार होती बघा, अगोदर ती पुढे ढकलली होती। बऱ्याच जणांच्या मनामध्ये शंका होती की परीक्षा नेमकं कधी होणार, बाबांना तारीखच येत नव्हती, त्याच्याबद्दल काही अपडेटच नव्हती, कोणी काही बोलतच नव्हतं, कोणी म्हणणार एप्रिल मध्ये होणार आहे। मी मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं बघा की एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून परीक्षा सुरू होणार आहे। शेवटचे माझे जे काही व्हिडिओ एसएससी जीडी बद्दलचे ते बघा, त्यामध्ये मी स्पष्ट तुम्हाला सांगितलं होतं की तुमची एसएससी जीडी ची परीक्षा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सुरू होणार आणि पूर्ण 1 ते 1.5 महिना परीक्षा तुमची चालणार आहे मेच्या शेवटपर्यंत। सेम त्याच प्रकारे झालेले, म्हणजे तुमची एसएससी जीडी ची परीक्षा आता 27 एप्रिल पासून सुरू होणार आहे आणि जवळपास 1 महिना ती परीक्षा चालणार आहे। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं ते परिपत्रक आपण समजून घेऊया। त्या अगोदर जे विद्यार्थी तयारी करत असेल, येणारी परीक्षा द्यायची असेल, सिलेक्शन मिळवायचं असेल, तर या बॅच मध्ये आपण तुम्हाला बेसिक टू ऍडव्हान्स मराठी माध्यम मधून शिकवलेले बऱ्यापैकी सिलेबस कव्हर झालेला आहे। आता वेळ कमी आहे, पण तुम्ही रिव्हिजन म्हणून या बॅच मधल्या टेस्ट सोडवू शकतात। आपण या बॅच मध्ये जास्तीत जास्त मॉक टेस्ट दिलेला आहे, जवळपास 20 ते 25 मॉक टेस्ट आपण या बॅच मध्ये दिलेले आहे। काही देणार आहे, काही द्यायच्या बाकी आहे, त्या सुद्धा लवकरात लवकर ऍड होतील, कारण आता परीक्षा जवळ आलेली आहे, परीक्षेची तारीख आलेली आहे, त्याचीच वाट आपण बघत होतो। बॅच मधले जर एखादा टॉपिक तुम्हाला अवघड जात असेल तर तो बॅच मधून नक्की कव्हर करू शकतात। सगळी टीम शिकवायला अनुभवी आहे, यूपीएससीच्या मुलाखती दिलेली, एमपीएससीच्या मुलाखती दिलेली टीम तुम्हाला शिकवायला असणार आहे, त्यांचा नक्की फायदा होणार आहे। पण मॉक टेस्ट साठी सुद्धा तुम्ही बॅच घेऊ शकता, कारण येणाऱ्या काळामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, शेवटी जेवढ्या जास्त तुम्ही मॉक टेस्ट सोडवणार आहे तेवढा जास्त तुमचा स्कोअर वाढत असतो, तुमचा अनालिसिस तुम्हाला चांगल्या पद्धतीने करता येत असतं, टाइम मॅनेजमेंट प्रॉपर होत असतं। कारण एसएससी जीडीच्या परीक्षेमध्ये टाइम मॅनेजमेंट अतिशय महत्त्वाचं आहे। जेवढा चांगला तुमचा टायमिंग असणार आहे, जेवढं तुम्हाला टाइम मॅनेजमेंट म्हणलं, कारण 60 मिनिटाचा वेळ असतो, त्यामध्ये तुम्हाला 80 प्रश्न सोडवायचे, त्यात गणित बुद्धिमत्ताचे 40 प्रश्न, त्याला खूप जास्त वेळ जातो। म्हणून इथं टाइम मॅनेजमेंट अतिशय महत्त्वाचं आहे। आता बघा, सगळ्यात पहिले आपण हे समजून घेऊया। आजच नोटीस आलेली आहे, 11 एप्रिल 2026 ची नोटीस आहे। त्यांनी काय सांगितलेलं आहे, शेड्यूल ऑफ कॉन्स्टेबल जीडी इन सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस सीएपीएफ अँड एसएसएफ अँड रायफलमॅन जीडी इन आसाम रायफल्स एक्झामिनेशन 2026। कधी होणार आहे परीक्षा? 27 एप्रिल 2026 पासून ती परीक्षा सुरू होणार आहे, एंड ऑफ मे 2026, म्हणजे जवळजवळ 1 महिना तुमची परीक्षा सुरू होणार आहे। त्यानंतर महत्वाचं आपण याच्यामधलं बघूया, तर कॅन्डिडेट्सला काय केलेलं आहे त्यांनी, तर स्वतः परीक्षा कोणत्या आठवड्यामध्ये द्यायची, म्हणजे आता 1 महिना 4 आठवडे, मग त्या 4 आठवड्याची अशी विभागणी केलेली आहे। मग तुम्हाला कोणत्या आठवड्यामध्ये परीक्षा द्यायची हे स्वतः वेबसाईट वरती जायचं, तिथं तुमचे जे काही लॉग इन डिटेल्स असतात ते भरायच्या, ते भरल्यानंतर मग तिथून तुम्ही निवडायचंय की मला पहिल्या आठवड्यामध्ये परीक्षा द्यायची का। पहिला आठवडा म्हणजेच काय, 27 एप्रिल पासून परीक्षा सुरू होणार, तर 2 मे पर्यंत पहिला काय असणार आहे, आठवडा असणार आहे।
असं त्यांचं म्हणणं आहे. तर तुम्हाला पहिल्या आठवड्यामध्ये द्यायची असेल तर त्या आठवड्यामध्ये तुम्हाला कोणतीही तारीख भेटू शकते त्या ठिकाणी, बरोबर आहे. पण पहिल्या आठवड्यामध्येच परीक्षा तुम्हाला देता येणार आहे. जर तुम्ही दुसरा आठवडा निवडला तर दुसऱ्या आठवड्यामध्ये म्हणजेच तुम्हाला 4 मे पासून तर 9 मे पर्यंत परीक्षा देता येणार. तिसरा आठवडा जर तुम्ही निवडला तर 18 मे ते 23 मे पर्यंत तुम्हाला परीक्षा, म्हणजे इथं खूप जास्त गॅप आहे बघा. इथं कितीचा गॅप आहे, 27 एप्रिल पासून तर 2 मे पर्यंत. नंतर इथं 5-6 दिवसाचा गॅप आहे. मग 9 मे पर्यंत, सॉरी इथं 2च दिवसाचा गॅप आहे, 1 दिवसाचा. कारण 4 मे पासून परीक्षा सुरू होती ना, 4 मे ते 9 मे. नंतर इकडं 18 मे, इथं गॅप आहे 9 दिवसाचा. मग इथं तुम्ही तिसरा जो काही वीक आहे तो सिलेक्ट करू शकतात. जर तुमचा अभ्यास कमी झालेला असेल, तुमचा अभ्यास एकदम चांगला झाला असेल, तुम्हाला मॉक टेस्ट मध्ये चांगले मार्क येत असेल तर तुम्ही पहिली शिफ्ट निवडा, कारण नॉर्मलायझेशन मध्ये जास्त मार्क वाढत असतात नंतर. पण तुमचा अभ्यास जरी चांगला आहे, तुम्ही शेवटची शिफ्ट जर निवडली तर नॉर्मलायझेशन कमी मार्क त्या ठिकाणी वाढत असतात. ठीक आहे, अभ्यास कमी असेल तर नक्कीच तिसरा किंवा चौथा आठवडा तुम्ही निवडू शकतात. ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास चांगला झाला नसेल त्यांनी जवळपास तिसरा आठवडा निवडला पाहिजे. त्यानंतर 23 ते 25 मे, म्हणजे इथं जास्त फरक नाही, तर आपण तिसरा आठवडा निवडू शकतो. आपल्याला अभ्यासाला बऱ्यापैकी वेळ मिळणार आहे. त्याच्यानुसार तुम्ही तुमचा स्लॉट निवडायचा आहे आणि आज 3 वाजेपासून हा स्लॉट निवडायचा आहे. 11 एप्रिल 2026च्या दुपारी 3 वाजेपासून तर 15 एप्रिल पर्यंत. बघा यांनी स्पेशली इथं दिलेलं आहे बघा, कुठे 3 वाजेपासून 11 एप्रिलला सुरू होणार तर 5 वाजेपर्यंत चालणार आहे 15 एप्रिल पर्यंत. आणि हे निवडणं गरजेचं आहे, नाहीतर ते कधी बी तुम्हाला पेपरला बोलवून घेतील, त्यांच्या मनानं तारीख देतील, नाहीतर बोलवणार बी नाही, कुछ भी हो सकता है. त्यामुळे हा ऑप्शन निवडणं अतिशय गरजेचं आहे. ठीक आहे, आलं लक्षामध्ये. आता ही महत्वाची माहिती होती, तेवढं लक्षात ठेवायची. आता आपल्याला काय बघायचंय की इथून पुढे आपण नियोजन कशा पद्धतीने केलं पाहिजे. आता बघा, आपल्या मनानुसार आपल्याला एवढे दिवस बाकी असणार आहे. जर तुम्ही पहिला आठवडा निवडला तर तुम्हाला जवळजवळ 20 ते 25 दिवस अभ्यासासाठी मिळणार. कारण आज तारीख 11 एप्रिल आहे. इथून पुढे तुम्ही लावून घ्या किती दिवस तुमच्याकडे बाकी आहे, 27 एप्रिल पर्यंत. 27 एप्रिल पासून परीक्षा सुरू होते, म्हणजे पहिल्या आठवड्यामध्ये परीक्षा येऊ शकते, म्हणजेच पहिल्या दिवशी येऊ शकते, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या, असं त्या आठवड्यामधल्या कोणत्याही दिवशी तुमची परीक्षा येऊ शकते. म्हणजे 20 ते 25 दिवस जास्तीत जास्त तुमच्याकडे. मग त्या 20 दिवसाचं तुम्ही काय नियोजन करायचं, व्यवस्थित एक वही बनवायची, त्या वहीमध्ये लिहायचं की मी या 20 दिवसामध्ये काय काय करणार, कशा पद्धतीने अभ्यास करणार, काय फॉलोअप करणार, आणि तशा पद्धतीनं फॉलो करायचंय म्हणजे करायचंय. जर तुम्हाला निवड करायची असेल स्वतःची तर त्यानंतर तुम्ही परीक्षा दुसऱ्या आठवड्यामध्ये घेतले तर तुम्हाला 30 दिवस मिळू शकतात, 40 दिवस सुद्धा मिळू शकतात. 40 ते 45 दिवस जास्तीत जास्त तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे, शेवटी जरी निवडलं तरी तुम्हाला 45 दिवस परीक्षेसाठी मिळणार आहे. आलं लक्षामध्ये, कळेल. आता बघा इथं तुम्ही बघू शकतात लगेच. ओके. हा, आता सगळ्यात महत्वाचं काय बघा, की आपल्याला आता करायचं काय शेवटच्या याच्यामध्ये, तर आपल्याला जास्तीत जास्त भर द्यायचा आहे मॉक टेस्ट वरती. कारण कोणत्याही परीक्षेसाठी सगळ्यात महत्वाचं काय असतं, मॉक टेस्ट असतं. जेवढ्या जास्त तुम्ही मॉक टेस्ट सोडवणार आहे तेवढा जास्त तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये फायदा होतो. कारण परीक्षेचा पॅटर्न काय, गणिताचे 20 प्रश्न 40 मार्काला, बुद्धिमत्ताचे 20 प्रश्न 40 मार्काला, त्यानंतर आपली हिंदीचे 20 प्रश्न 40 मार्काला, जीकेचे 20 प्रश्न 40 मार्काला, एकूण 80 प्रश्न 160 मार्क आहे तुम्हाला. पण वेळ 60 मिनिटच आहे. 80 प्रश्न सोडवायचे, ते पण 60 मिनिटात सोडवायचे. त्यामध्ये गणित, बुद्धिमत्ता जे वेळ खाणारे विषय आणि अवघड प्रश्न ज्या विषयाचे येत असतात ते 2 विषय परीक्षेसाठी महत्वाचे. कारण आउट ऑफ मार्क तेच देणारे, जास्तीत जास्त ते मार्क देणारे. जीकेचं काय विचारलं एवढं आपण स्पष्टपणे सांगू शकत नाही. हिंदीचं तर तुम्ही सिलेक्टेड टॉपिक चांगले केले असन आणि शब्दार्थावरती जास्तीत जास्त भर दिला असेल तर हिंदीला तुम्हाला चांगले मार्क मिळणार आहे. ते बऱ्यापैकी मिळतच असतात मुलांना. ठीक आहे, फक्त प्रश्न आहे तुमचा जीकेचा. जीके मध्ये प्रत्येकालाच कमी मार्क मिळतात, कारण काय विचारणार, कुठून विचारणार, कसा टॉपिक असणार ते कळत नाही. पण जास्त मार्क मिळवायचे, सिलेक्शन मिळवायचे, तर त्याच्यासाठी 2 विषय महत्वाचे, गणित, बुद्धिमत्ता. 2 विषय जर तुम्ही चांगले केले, पैकीच्या पैकी मार्क तिथे मिळवले, हिंदीमध्ये चांगला स्कोर केला, तर 3 विषयाच्या जोरावरतीच तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. परीक्षाचा आता पेपरचा काठिण्य पातळी कशी येते ते बघावं लागणार आहे. पण जवळपास टीसीएस घेऊ शकते तुमची परीक्षा, बरोबर आहे. मग त्यासाठी आपल्याला मागच्या ज्या काही झालेल्या प्रश्नपत्रिका आहेत त्या जास्तीत जास्त सोडवायच्या आहे, बरोबर आहे. सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला काय सांगितलं, पीवायक्यू जास्तीत जास्त सोडवा. म्हणजे मागचे झालेले 2025चे, आताचे फेब्रुवारीमध्ये झाले होते माग, ते प्रश्न जास्तीत जास्त सोडवा. त्यानंतर आपली जी की आता म्हणजे 2025च्या फेब्रुवारीमध्ये झाली होती बघा परीक्षा, तिथं जास्तीत जास्त पीवायक्यू सोडा. त्याच्या मागच्या 1-2 वर्षाचे सोडवा. जेवढं जास्त रिव्हिजन करता येईल, जेवढी जास्त प्रॅक्टिस करता येईल तेवढी जास्त प्रॅक्टिस करायची आता, बरोबर आहे. जे महत्वाचे टॉपिक वारंवार विचारलेले त्या टॉपिकची एक लिस्ट बनवा वहीमध्ये, ते परत अभ्यासा. जे वारंवार विचारलं जाणार आहे, फिक्स प्रश्न जिथून येतो. आता जीकेचं स्टॅटिक जीके बघा, स्टॅटिक जीकेचे 7-8 प्रश्न फिक्स असतात, म्हणजे असतात परीक्षेला. मग ते तुम्ही डायरेक्ट रट्टा मारू शकता, पाठ करून घेऊ शकता, जेणेकरून ते जीके मधले 20 पैकी 7-8 प्रश्न कव्हर होत आहे.
म्हणजे बाकीचा इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र इकडे वेळ देण्यापेक्षा, फापट पसारावा असण्यापेक्षा आपल्याला माहिती आहे स्टॅटिक जीकेचे विचारत असतात. केरळचा नृत्य प्रकार काय, वारंवार प्रश्न आहे. महाराष्ट्राचा कोणता आहे, वारंवार प्रश्न आहे. मग इथून जे फिक्स प्रश्न असतात असे पॉइंट काढायचे सगळ्यांनी आणि त्याच्यानुसार जास्तीत जास्त अभ्यास त्या सर्वांचा करायचा आहे. आलं लक्षामध्ये आता सगळ्यांच्या? अशा पद्धतीनं तुमच्या परीक्षेची तारीख जवळ आलेली आहे, त्याच्यानुसार तुम्ही तयारी करू शकतात. बॅच बद्दल मी तुम्हाला अगोदरच माहिती दिलेली आहे की आपली जी काही एसएससी जीडीची बॅच आहे ती बॅच नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकतात, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला त्या बॅच मधून जास्तीत जास्त मॉक टेस्ट सोडवायला मिळणार आहे किंवा जास्तीत जास्त एखाद्या टॉपिकचा तुमचा अभ्यास झालेला नसणार तर त्या टॉपिकचे तुम्ही परत परत लेक्चर करू शकतात. अतिशय महत्वाचं आहे. इथून पुढे आपण युट्यूबला लवकरात लवकर तुमच्यासाठी एसएससी जीडीची सिरीज सुद्धा चालू करणार आहे, जेणेकरून शेवटचा जो काही टाइम आहे हा शेवटच्या टाइमामध्ये तुमचं खूप चांगल्या पद्धतीचं रिव्हिजन झालं पाहिजे. त्यासाठी आपण एक सिरीज चालू करणार आहे. फक्त तुम्ही सांगायची आहे की सिरीज पीवायक्यू ची करायची का संभाव्य प्रश्नाची करायची, तुम्ही स्वतः कमेंट करून सांगायचंय. जेवढ्या जास्त कमेंट असतील, जेवढ्या जास्त लाईक असतील, जेवढे जास्त शेअर असतील, तशा पद्धतीनं तुम्हाला तेवढं जास्त देण्यात येईल, आपल्याकडून तेवढं बेस्ट देण्यात येणार आहे. म्हणून स्वतः कमेंट करायची की आपण पीवायक्यू घ्यायचे का संभाव्य प्रश्न घ्यायचे, तुम्हाला काय लागणार आहे एसएससी जीडी साठी ते आपण देण्याचा प्रयत्न करणार आहे युट्यूबला. त्यामुळे तशा पद्धतीनं तुम्ही कमेंट करा. बॅच पाहिजे असेल तर महाराष्ट्र अकॅडमीचा ऍप डाउनलोड नक्की तुम्ही त्या ठिकाणी करू शकतात. एसएससी जीडी भरतीबाबत तुमची कोणती अडचण असली तर नक्की कमेंटमध्ये विचारा, प्रत्येकाला आपण रिप्लाय देण्याचा प्रयत्न करू. आणि महत्वाची अपडेट आलेली आहे, सगळ्यांनी व्यवस्थित व्हिडिओ बघायचा आहे, त्यानुसार प्रक्रिया करायची आहे, वेबसाईट वरती जायची आहे, डिटेल्स भरायचे आहे, तिथून तो ऑप्शन नक्की निवडायचा आहे कोणत्या वीक मध्ये मला त्या ठिकाणी काय करायचं, परीक्षा द्यायची. पण येणाऱ्या 15-20 मिनिटांमध्ये चांगला विचार करा आणि लवकरात लवकर निवडा, कारण सगळी गर्दी एकदा जमली तर ते सीट खाऊन घेतील तुमची, मग तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे सीट भेटण्याची शक्यता कमी होणार आहे त्या ठिकाणी. ठीक आहे, आलं लक्षामध्ये? थोडं स्पीडनं सांगतोय कारण अपडेटचा व्हिडिओ आहे, पण शिकवणं आपलं एकदम बेसिक टू ऍडव्हान्स असतं, सिंपल पद्धतीनं असतं. अपडेट तुम्हाला जास्त वेळ तुमचा जायला नको म्हणून मी कधीही थोडंसं फास्टपणे सांगत असतो. आलं लक्षामध्ये सगळ्यांच्या? आता हा व्हिडिओ प्रत्येक विद्यार्थ्याला शेअर करा ज्याने एसएससी जीडीचा फॉर्म भरलेला आहे, कारण त्यांच्यासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. सगळ्यांनी लाईक सुद्धा करायचंय आणि येणाऱ्या ज्या काही परीक्षा आहे त्या परीक्षेसाठी तयारी करायची असेल आणि एसएससी जीडीची तुम्हाला जास्तीत जास्त रिव्हिजन करून घ्यायचं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण लवकरच एक नवीन सिरीज आपण घेऊन येणार आहे. फक्त त्यासाठी तुम्ही कमेंट करायची आहे की तुम्हाला कशा पद्धतीची सिरीज पाहिजे, प्रश्नांचा सराव पाहिजे का पीवायक्यूचा सराव पाहिजे, त्यानुसार आपण ती घेऊया. ओके, ठीक आहे, चला, जय हिंद सगळ्यांना. चांगल्या पद्धतीने अभ्यास करा, कमी दिवस तुमच्याकडे, चांगल्या पद्धतीनं नियोजन करून जास्तीत जास्त मेहनत घ्या. आता बाकीचे जे काही काम आहे, लग्न असतील कोणाचं, बर्थडे असतील कोणाचं, काही कार्यक्रम असतील, त्याला तिकडच जाऊ द्या, तिकडच फेका, कारण आता इथून पुढे अभ्यास करणं गरजेचं आहे. परीक्षा जवळ आलेली आहे, आता परीक्षा पुढे जाणार नाही. जेवढा वेळ मिळाला त्यामध्ये आपण अभ्यास केला का टावाळक्या मारल्या का इकडं फिरलो का तिकडं फिरलो, हे ज्याचं त्याचा माहिती आता. पण इथून पुढे आता माहिती झालं ना परीक्षा कधी आहे, मग अभ्यास प्रामाणिकपणे करा, जास्तीत जास्त वेळ अभ्यासाला द्या, सरावाला द्या, रिव्हिजन जास्तीत जास्त सगळ्यांनी करायचे. ठीक आहे, काही अडचण असली तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. जय हिंद.